स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे जिल्हा परिषद आयोजित मानसिक आरोग्य विषयक जनजागृतीच्या उद्देशाने परिवर्तन व ओपा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मायका हे मराठीमधले पहिले ॲप तयार करण्यात आले. मानसिक आरोग्य या कोर्सचा लोकार्पण सोहळा काल 23 जानेवारी रोजी बैरामजी जिजीभाई हायस्कूलच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार तर प्रमुख अतिथी म्हणून रेडिओ जॅकी संग्राम खोपडे, परिवर्तन संस्थेचे डॉक्टर हमीद दाभोळकर, ओपा संस्थेचे संचालक प्रफुल्ल शशिकांत, संचालिका ऋतुजा जेवे हेही उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने कर्मचाऱ्यांच्या सुदृढ मानसिक आरोग्यासाठी मायका ॲप तयार करण्यात आले असून या ॲपच्या निर्मितीसाठी नोसिल लिमिटेड आणि मोर्डे फूड्स यांचे अर्थसहाय्य लाभले. कर्मचारी यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ॲपची मदत होणार असून सर्वांनी ॲप डाउनलोड करावे व आवश्यक असल्यास डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी उपस्थितांना केले. यावेळी शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब प्राक्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, लघु पाटबंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, जिल्हा कृषी अधिकारी MM बासुटीकर, शिक्षक, विद्यार्थी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेडिओ जॉकी संग्राम खोपडे यांनी मानसिक ताणतणावाच्या उत्क्रांती संदर्भातील माहिती दिली. आजच्या डिजिटल जगातील वाढलेल्या तणावावर बोलताना त्यांनी माणसाच्या एखाद्या समस्येला सामोरे जाण्यासाठी लढा किंवा पळा या प्रतिसादावर भाष्य केले. ज्याप्रमाणे आपण शारीरिक व्याधीवर बोलतो त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर देखील बोलणे महत्त्वाचे आहे. लोकांमध्ये माहिती प्रसारित करण्यात समाज माध्यमांची व सेलिब्रिटींची भूमिका देखील महत्त्वाची आहे. आयुष्यात भावना का महत्त्वाच्या असतात, भावनांना योग्य पद्धतीने व्यक्त करणे का महत्त्वाचे असते याविषयी त्याने मार्गदर्शन केले. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने सुधागड तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार 26 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान, सिद्धेश्वर तलावाजवळ चंदनवाडी येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नामदार आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार धैर्यशील पाटील, वनमंत्री गणेश नाईक, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार प्रवीण दरेकर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार विक्रांत पाटील, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा चित्रताई वाघ, आमदार शिवाजी पाटील, आमदार रवींद्र फाटक, भाजपा महिला सरचिटणीस माधवी नाईक, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कृष्णा पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुमरे, सुनील जोशी, प्रतिभा मडवी आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी ठाणे, रायगड, मुंबई, पुणे येथील सुधागडवासीय तसेच सर्व ठाणेकरांनी या सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे सल्लागार तथा सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांनी केले. कबड्डी खेळ हा ठाणे जिल्ह्यात अत्यंत लोकप्रिय असा मैदानी खेळ आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात वास्तव्यात असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका रहिवाशांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी ठाणे शहर विधानसभा आमदार संजय केळकर व आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे तसेच जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश सांगळे यांच्या वतीने आयोजित सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेसाठी ठाण्यातील सुधागड तालुकावासी आणि ठाणेकर नागरिकांनीही उपस्थित राहून या क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजक रमेश सांगळे यांनी केले. या स्पर्धेत 26 संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत राज्यस्तरीय क्रीडा पंच देखरेख करणार असून या कार्यक्रमासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे व संयोजक कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, राकेश थोरवे, अविकांत साळुंके, जय गणेश दळवी, सुधीर नेमाणे, अजित सांगळे, धनंजय खाडे, सुनील तडके हे परिश्रम घेत आहेत. विरोधी पक्षाला सध्या काही कामधंदा नाही. विधानसभा निवडणुकीत नकली आणि असली कोण हे जनतेने दाखवून दिले. न्यायालय, निवडणूक आयोग, मतदार याद्यांवर, EVMवर विश्वास नाही. जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागू असे म्हणणाऱ्यांना
जनतेने जागा दाखवून दिले. त्यामुळे आत्मचिंतनाची गरज कोणाला आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. ठाण्यातील आनंद आश्रम येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, केवळ आरोप करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहेत. आम्ही केवळ विकास करत आहोत, मात्र असे आरोप करत राहिले तर 20च्या पुढचा शून्य निघून जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. त्यांचे विचार घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेत आलो, काम केले. शिवसेनेला मोठे करण्याचे कामही कार्यकर्त्यांनी केले. त्यातूनच आम्ही त्यांच्या विचारांचे सरकार राज्यात स्थापन केले. याला राज्यातील जनता साक्षीदार आहे. महायुतीच्या कारकिर्दीत बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण केले. सर्वसामान्य न्याय मिळायला हवा या दृष्टीने काम केले. सर्वसामान्य लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना सुरू केल्या. 2.5 वर्षात राज्याचा विकास झाला. कल्याणकारी योजना आणल्या. या योजनांचा फायदा लाडक्या बहिणीपासून शेतकऱ्यांना देखील झाला. बाळासाहेबांच्या भूमिकेला न्याय देण्याचे काम केले. त्याची पोचपावती विधानसभा निवडणुकीत जनतेने दिली, असेही शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यात आयोजित आर्किटेक्ट असोसिएशनच्या विशेष कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली. आज सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिवहन क्षेत्रातील विकासाच्या संकल्पना आणि पुढील योजना यावर भाष्य केले. कार्यक्रमात राज्यभरातील नामांकित आर्किटेक्ट आणि अधिकारी सहभागी झाले होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याने सरनाईक यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि उपस्थितांचे आभार मानले. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आज ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जमीन विकासाचा आराखडा देखील सादर केला. या सादरीकरणादरम्यान त्यांनी एसटीच्या जमिनीचा विकास करताना शाश्वततेचा आणि आधुनिक सुविधांचा कसा वापर केला जाईल याबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर तसेच ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, उदयनमुख आर्किटेक्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेचे व्यवस्थित नियोजन व विकास करत ठाण्यातील तसे राज्यातील विविध प्रकल्प कसे उभे राहतील यावर सविस्तर चर्चा केली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.